चा जो खर्च आहे आपला किंवा ऑइलचा जसं सर म्हणाले तो जर जास्त झाला तर त्याचा बऱ्याच सेक्टरवर परिणाम होतो. म्हणजे म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे की सामान्य माणसांनी समजा काही त्यांनी खरेदी करायची ठरवली असेल, AC असेल, फ्रीज असेल, त्याच्या जर किमती वाढल्या तर कदाचित तो खरेदी करण्याचा डिसिजन तो लांबवू शकतो आणि मग त्या कंपन्यांच्या प्रॉफिटेबिलिटीवर परिणाम होऊ शकतो. एक सोप्या भाषेत जोशी सर, तुमचं एक आर्टिकल होतं की सिरियस वेल्थ क्रिएटेड इन करेक्शन. सिरियस वेल्थचा अर्थ आपण असं घेऊया की सर्वांगीण समृद्धी म्हणा, ही करेक्शन मध्येच झालेली आहे. तर त्याच्या मागचं लॉजिक किंवा हे काय सर एक्सप्लेनेशन? खरं हा खूप महत्त्वाचा आणि आत्ताच्या परिस्थितीसाठी रेलेव्हंट प्रश्न आहे. कारण आपण कायम म्हणतो की ज्यावेळी मार्केट वरती चाललेलं असतं आपल्या सगळ्यांना फोन येत असतात की कुठे इन्व्हेस्ट करूया, कुठे इन्व्हेस्ट करूया, टू द एक्सटेंट की पानवाला पण तुम्हाला टिप द्यायला सुरुवात करतो. आणि आत्ताची परिस्थिती अशी आहे की लोक चॅनल्स बघणं बंद करतात, TV बघणं बंद करतात, मोबाईलवरती शेअर मार्केट हा विषय नको अशा प्रकारची आत्ता एक टोकाची प्रतिक्रिया असते. कारण प्रत्येकाने कोणालाच करेक्शन नको असते मार्केटमध्ये, प्रत्येकालाच वाटतं आपला पोर्टफोलिओ वाढावा. पण पोर्टफोलिओ कधी वाढतो? ज्यावेळी तुम्ही योग्य प्रकारे तुमचं नियोजन करता. मी ज्यावेळी नियोजनाबद्दल बोलतो त्यावेळी बाय ऑन लो आणि सेल ऑन हाय हे हा एक यशस्वी प्रूव्हन 100-200 वर्ष इन्व्हेस्टर्स वापरत असलेला फॉर्म्युला आहे. म्हणजे बाय ऑन लोची आत्ता ही वेळ आहे आणि म्हणजे स्टॅगर्ड गुंतवणुकीची वेळ आहे. ह्यावेळी काय होतं, आपण घाबरतो आणि सगळ्या प्रकारच्या गुंतवणुकी म्हणजे SIP बंद करतो. या पिरियडमध्ये सगळ्यात जास्त SIP इन्स्टॉलमेंट्स डिस्कंटिन्यू होतात. आणि शैलेश जसं म्हणाला त्याप्रमाणे की ह्या पिरियडमध्ये तुम्ही प्लीज केअरफुल राहा. मी कायम काय म्हणतो, SIP म्हणजे सर्व इच्छापूर्ती. तर सर्व इच्छापूर्ती म्हणजे तुमच्या मुलीचं लग्न अजून 10 वर्षांनी आहे तर आज तुम्ही SIP बंद करण्याची गरजच नाही, उलट तुम्हाला युनिट्स आज जास्ती मिळतात. त्यामुळे ह्या पर्टिक्युलर परिस्थितीमध्ये तुमचा फायनान्शियल डिसिप्लिन हा सगळ्यात महत्त्वाचा आहे शैलेश. बरोबर आहे, अगदी.